हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी आले आहे शिरोडा बीचवर. तर फक्त मी आणि यशराज आलो आहोत. तर आजचा बेत असा आहे की आम्ही ग्रँडपेरेंट्सला घेऊन आलो आहे पिकनिकला. मग त्या निमित्ताने मी फक्त यशराजला आणले आहे, कारण त्याची दंगामस्ती खूप असते म्हणून. मी एक स्कूल टीचर आहे आणि आमच्या स्कूलतर्फे हा राबवलेला एक सुंदरसा उपक्रम आहे ग्रँडपेरेंट्स आजी आजोबांसाठी. आमच्या ग्रँडपेरेंट्सची प्रायव्हसी मेंटेन करत मी त्यांचे शूटिंग्स इथे शेअर केलेले नाही आहेत. ही बीच साईडची झाडं किती वेगळी असतात ना, कारण तिथलं एन्व्हायरमेंटच वेगळं असतं. खारं पाणी, जोरदार वारा, उष्णता आणि वाळूची जमीन सहन करायला अडॅप्ट झालेली असतात, त्यामुळेच त्यांची रचना वेगळी दिसते. यशराजला ग्रँडपेरेंट्स डेमध्ये काही इंटरेस्ट नव्हतं. तो आपल्यामध्येच गुंग होता, पण तोही जागा एक्सप्लोअर करण्यात गुंतला होता. इथे यशराज थार गाडीला एक्सप्लोअर करतोय. त्याला ॲक्च्युली या गाडीत बसायचं होतं, पण जवळ मी आणून दाखवल्यावर मग त्याला कळली की गाडी लॉक आहे. मग थोडा शांत झाला आणि परत माझ्याबरोबर आला. समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स सुरू होते, जसं की हे जेट स्काईंग तुम्ही समोर पाहू शकताय. इथे पॅरासेलिंग सुरू होतं. खालती समुद्र आणि वरून विमान पण खूप जवळून जात होतं. हे दृश्य खूप मनमोहक होतं. एकाच जागेवरती बोटिंग आणि वरती विमान चालताना. इथे यशराजची मजा चालली होती. झाडावरती चढायचा प्रयत्न सुरू होता. बीचला येऊन पाण्यात नाही उतरलो तर त्याची मजाच काय. म्हणून एक थोड्या वेळासाठी का असना यशराजला फक्त पाण्याचा स्पर्श करण्यासाठी मी बीचवरती आणले. आणि आमच्या ग्रँडपेरेंट्सच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना देवळात आणलं. हे देऊळ आहे आरवलीच्या श्री वेतोबांचं. अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. मनापासून नवस केला, प्रामाणिक श्रद्धा ठेवली तर वेतोबा नवस पूर्ण करतात असं भाविक मानतात. स्पेशली देवाला केळीचे घड किंवा मोठा नवस असेल तर चप्पल अर्पण करायची परंपरा आहे. देव रस्त्यावर फिरून रक्षण करतो अशी लोकांची भावना असल्यामुळे देवाला पादत्राणं अर्पण केली जातात. कसा वाटला हा छोटासा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.